जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जिल्ह्यातील खासदार आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर। अमृतकाल रस्ते विकास आराखड्यात वाड्या पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यास प्राधान्य। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास योजना 2025 ते 2047 अंतर्गत जिल्हास्तरीय अमृतकाल रस्ते विकास आराखड्यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील खासदार व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली। बैठकीत पुढील 20 वर्षांसाठी राज्याच्या रस्ते विकासाचे धोरण निश्चित करताना दुर्गम आदिवासी भागांतील वाड्या पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी दिली आहे। बैठकीस खासदार गोवाल पाडवी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर आमदार विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार शिरीष नाईक यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला। बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश शिंदे, MSIDCचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांच्यासह विविध बांधकाम विभागांतील अधिकारी उपस्थित होते। राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात येणाऱ्या या योजनेत एक्सप्रेसवे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, MDR तसेच इतर जिल्हा मार्ग ODR यांचे निकष स्पष्ट करण्यात आले। सन 2047 पर्यंत 750 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। याशिवाय तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे, उद्योग केंद्रे, औद्योगिक वसाहती, रेल्वे स्थानके आणि ड्रायपोर्ट्सना उच्च दर्जाच्या रस्त्यांनी जोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी सातपुडा आणि आदिवासी भागातील वाड्या पाड्यांच्या रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने मांडला। मुख्य रस्त्यांइतकाच दुर्गम भागांतील संपर्क महत्त्वाचा असून GI मॅपिंगपेक्षा गावस्तरावरील प्रत्यक्ष सर्वेक्षण आवश्यक आहे, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली। राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे रस्ते नकाशे अवघ्या 4 महिन्यांत तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। पहिल्या 9 महिन्यांत रोड सेक्टर पॉलिसी तयार करण्यात आली असून नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यातील सुमारे 47% रस्त्यांची रुंदी वाढविण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी सांगितले। महाराष्ट्र शासनाच्या सल्लागार संस्थेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या या योजनेत लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार सुमारे 5% बदल करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे। जिल्ह्यातील शहादा रेडियापाडा राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली। तसेच जिल्हा मार्गांचे राज्यमार्गांमध्ये रूपांतर करण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी सांगितले। राज्यातील आदिवासी व दुर्गम भागांचा विकास, ग्रामीण संपर्क व्यवस्था मजबूत करणे, उद्योग व पर्यटनाला चालना देणे आणि अपघातमुक्त सुरक्षित रस्ते उभारणे या 4 प्रमुख उद्दिष्टांभोवती ही अमृतकालीन रस्ते विकास योजना आकार घेत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले। तसेच लोकप्रतिनिधींची मागणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील वाड्या पाड्यांना जोडण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा परिषद यंत्रणेने दिली। यावेळी झालेल्या चर्चेत खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी आणि आमदार शिरीष नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश शिंदे, MSIDCचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांनी सहभाग घेतला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही सर्व देणार की निश्चितपणे हे टुरिस्ट स्पॉट आहे, इथे ODR घेता येईल। तर तुम्ही जसं सांगितलं विदिन मोर दॅन 10,000 पॉप्युलेशन, सो ते करावं लागेल। आय थिंक इफ यू आर सुपरवायझिंग द पूर्ण हे प्रोग्राम इकडे, तर तुम्ही हे पण लक्ष द्या की ऍक्च्युअल डेटा तुमच्याकडे यायला पाहिजे। आम्ही इकडे अधिकाऱ्यांना सूचना देणार आहोत की आम्हाला डेटा द्या, बिकॉज किती ट्रॅफिक येते आहे। आय थिंक PCU राईट, दॅट इज व्हॉट यू मेन्शन, पॅसेंजर कार युनिट राईट। सो त्याचे एक्झॅक्ट डेटा काय आहे ते आम्हालाही लोकप्रतिनिधींना द्या, तुम्ही माहिती घ्या आणि थोडं सिरियसली त्याच्यावर कन्सिडर करावं लागेल। बाकी दुसरं तर आम्ही 15 दिवस आहे, मला वाटतं तुम्ही थोडा अजून टाइम घ्या, 20 दिवस घ्या, 1 महिना घ्या, पण इथे फार सेन्सिटिव्ह एरिया, ट्रायबल एरिया आहे आणि ट्रायबल एरियाला थोडं सेन्सिटिव्ह पद्धतीने घेतलं तर रोड नेटवर्क देता येईल का? बाकी जसं मी सांगितलं, बाकी खासदारांना विचारतो, त्यांचे रोडचे एवढे डिमांड नाही जेवढे आमच्याकडे आहे।
सो मी पीएम जसं माझ्या पद्धतीने करतो, आमदार महोदय त्यांचे पीडब्ल्यूडी म्हणून प्रयत्न करतात, पण जितकं डिमांड करता येईल आउट ऑफ बाउंड आहे तुमचं ते मेन काम नाही आहे, बट यू ऑल्सो कॅन रिक्वेस्ट की आमच्याकडे रोडचे जास्त रिक्वायरमेंट्स आहेत, एवढं सूचना देतो. आणि बाकी काय असेल तर तुमचे नंबर घेतो, आपण कोऑर्डिनेशन करू. थँक्यू. तरुण मार्गच्या पुढे झापी फलाय त्या भागाला एक एनपी मोटर आहे परवाणी, तिथून जो परवाणी पासून तर सावऱ्या दिगर जे आमचा मेन आता पूल बनून राहिला तो रस्ता धडगाव मग गुजरात हातपर्यंत वडपल्ली किंवा टेची घेऊन होती, हा जोडणारा रस्ता आहे. त्याच्यात ते तसे रस्ते यायला पाहिजे, मेन रस्ते इंटरस्टेट कनेक्टिव्हिटीच्या अंडर यायला पाहिजे. जसं आता आम्ही मेन आपला हायवे आहे आमच्या अक्कलकुवा ते गुजरात हातमध्ये जाणार, त्याला लागून जो आमचा एरिया आहे पहाडी क्षेत्रामध्ये जाणार आहे. जसा कोराय पासून वरती आम्ही गेलो, आंबाबारी, भाराडी पादर, दसरा पादर आणि मग देल, मोगरा, मग मुलगी हा निघणार आहे फाटा, किंवा आमच्या सोरापाडा, कोयलीवीर पासून बारी किंवा दाबण धडगाव, आणि मग मेन आपला जो रोड सांगितलं साहेबांनी सायदाहून जाणारा जो रोड त्याला जोडणारा रस्ता, असे जे फाटे आहे ते पूर्ण कव्हर केले आहे का बाकी आहे याचं, म्हणजे ते जर सुटले असेल तर त्या पद्धतीचे आम्ही आता आमच्या अधिकाऱ्यांना सांगू, सूचना देऊ, बाबा हे जेवढे जाडे आहे ते जर जोडले गेले मेन, बाकी तर जसा खासदार साहेबांनी सांगितलं की लहान लहान जो गावे आहे पाडे आहे, विचार केला तर आमच्या दरगाव अक्कलकुवाचे जर विचार केला तर 365 गाव आहे ना, 1585 पाडे आहे, मग पाड्यांना जोडणारा जाळा कसा बसवणार? पाडे म्हणजे लहान नाही मोठे आहे, तर त्या झाडाला कसं बसवणार हा मेन विषय आहे. नाही एक वेळा तुमच्या आडाकाडा फिट झाला ना, मी किती बोमा मारला त्याच्यात होणार नाही, म्हणून ते सुद्धा गरजेचे आहे. लहान लहान जे आता एक रस्ता आहे त्याला 15 पाडे जोडणारे आहे, 20 पाडे, पण ते फारस क्षेत्रामध्ये आहे. जोडजोड आमच्या धडगाव तालुक्याचे जर विषय केला तर 90 पाडे आहेत ते जे गावे आहे, अजून मी फारस मध्ये आहे, फारस क्षेत्र आहे, त्याला रस्ता काढू शकत नाही किंवा काय असं जे विषय आले तर ते कसं करणार, ते फारेस्टच्या अधिकाऱ्यांना हे करून करावं लागेल, कारण तो मोठा विषय आहे. आमच्या दडगावचा विषय केला भरपूर, अक्कलकुवा दडगाव जो पहाडी क्षेत्र आहे आमचं, तर त्या एरियामधला मेन झाडं जर करायचे असेल तर ते कसं आपण हे करणार त्याच्यावरच ह्या प्लॅन मध्ये ना आपण डोंगर ठाणावीर पासून पिंपरपाडा ते मोगरा, अमोली, सावरपाडा, निंबर्डी, दरा, शेवट एंड आहे. हा रस्ता फॉरेस्ट रस्ता आहे 100%. हा रस्ता आपण राज्यमार्ग आहे, परंतु फॉरेस्ट असल्याने ते आपलं वाइंडिंग नाही आपल्याला, ह्याला कसं बसवणार आहे आपण? आता कसं आरडीपी एकदम पॅरलल आहे, डायरेक्ट म्हणजे ह्या रस्त्यात जायची गरज नाही, बनल्यावर कंटिन्यू जाऊ शकतो दारापर्यंत असं आहे. हा कशात बसवणार? सर पण हे प्रत्यक्षात हा एसएच आहे का एनएच होणार का? एसएच होण्यासाठी क्रायटेरिया आपण काय एसएच आहे ऑलरेडी राज्यामध्ये ना, एसएच आहे त्याला एनएच करण्यासाठी आपण क्रायटेरिया सांगितलं की 2 नॅशनल हायवेचा मध्ये आपल्याला 1.5 लाख ते 5 लाखाचं, ते तर नाहीये सर आपल्याकडे, पण टुरिझम ए कॅटेगरीचं लोकेशन आहे का त्यावरती? जर ते असेल तर होईल, किंवा MIDC असेल किंवा मेजर रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल, हे सगळे पॉईंट असेल तर होऊ शकतो. एक रस्ता इथे दाखवलेला नाही बघा, शहादा, मंदाना, वडगाव, शहाणा, मालकातर, MP असा एक रस्ता आहे. हा रस्ता आणि ह्या रस्त्याने जी गाव आहे, शहादा लोकसंख्या जास्त आहे, मंदानाची 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, वडगावची 5,000 पेक्षा जास्त आहे, शहाणाची 10,000 पेक्षा जास्त आहे, आणि मालकातरी मोठ्याने MP डायरेक्ट आहे. हा रस्ता इथे एसएच मध्ये पण नाहीये, कुठे MDR आहे तो MDR आहे, आणि हा डायरेक्ट इथून शहाद्यापासून डायरेक्ट MP मध्ये जातो डायरेक्ट. हा एकदम महत्वाचा रस्ता आहे. हा कशात होणार? सर आता कसं आहे की जेव्हा तुम्ही ही गावं वाचताय ना त्या रस्त्यांवर, शहादा, मंदाना, चावदा, भमराटा नाका आणि डायरेक्ट शुगर मिल आहे तिथं MP मधली, जिथं क्रॉस करतो भमराटा नाक्याला तिथे MP शुगर मिल आहे, आणि पुढची गाव मोठी आहे आणि MP आहे. हा रस्ता आता शहादा लोकसंख्या, मंदानाची लोकसंख्या मोठी झाली,
त्यानंतर जावद्याची पाचोद्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. तो डायरेक्ट भमराटा नाका म्हणजेच एमपीची बॉर्डर आहे ती. आणि तिथं शुगर मिल आहे, मोठी शुगर मिल आहे. तर महाराष्ट्र एमपी चे सर्व शुगर त्या ठिकाणी झाले, मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सर शुगर फॅक्टरीसाठी आपल्या ह्याच्यात एमडीआरचं कनेक्टिव्हिटी क्रायटेरिया एसएच नाही होत, पण पुढे नॅशनल आहे, नॅशनल हायवे आहे. एसएच होऊ शकेल ना, एसएच होऊ शकतो ना. सर एसएच होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? जे 3-4 रस्ते आहेत त्यांना आपल्याला अनालाइज करावं लागेल. आपण जोडणं हे महत्वाचं आहे. तसं तो आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या प्लॅन मध्ये फक्त येईल तो, आणि स्टेट लेवलला तो येणार नाही. तर डिस्ट्रिक्ट मध्ये याच्यासाठी ऑलरेडी झेडपीच्या माध्यमातून आपण काम चालू केलेलं आहे. आणि मला तर शैलेश सरांकडे माहिती काल आमची माहिती आम्ही दिलेली, मयूर सरांनी पण दिली. पुढच्या आठवड्यामध्ये ते सगळे वाडेपाडे जोडण्यासाठीचा एक इंटिग्रेटेड प्लॅन आपण आदिवासी विकास विभागाच्या सचिव सरांकडे आपल्या सूचना घेतल्यानंतर आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या थ्रू जाणार आहे. तर त्याचं नोडल म्हणून ते आहे. ते पण समजा ते आपण अपग्रेडेशन मध्ये खाली सँक्शन जवळपास भरपूर जिल्ह्याच्या पाठवतात.